विवळवेढे ग्रामपंचायत हद्दीमधील विवळवेढे पाण्याचा हलगर्जीपणा. कातकरीपाडाची विवळवेढे ग्रामपंचायत हद्दीमधील विवळवेढे येथे पाण्यासाठी पायपीट करावी आणि या कातकरीपाडा या ठिकाणी 150च्या वरती लोकसंख्या असूनही या ठिकाणी जाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. तरी या पाड्यात सध्या पाणी टंचाईची समस्या लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. सध्या पिण्याचं पाणी हे 1 किलोमीटरवरून नागरिकांना आणि पुरुषांना पायपीट करून आणावं लागत आहे. ग्रामपंचायतला हा विषय वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गावी साहेब आणि तसेच ग्रामपंचायतचे ग्रामस्थ आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आणि त्यांना खड्ड्यात पाणी पिऊन जगावं लागत आहे. बोरिंग आहे ते सध्या 7 ते 8 महिन्यांपासून बंद पडलेलं आहे आणि ग्रामपंचायत वारंवार सांगूनसुद्धा काही सुधारणा करत नाही आणि या ठिकाणी लवकरात लवकर पाहणी करून आणि याची ग्रामपंचायत एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सोय करून द्यावी. आज दिनांक 7/5/2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित साहेब यांनी विवळवेढे ग्रामपंचायतमधील हद्दीत असलेल्या कातकरीपाड्यात पाणी टंचाईची मोठी समस्या आहे त्या ठिकाणी पुनर्पाहणी करावी. डहाणू प्रतिनिधी निलेश दांडेकर. आज प्रशासनाच्या निदर्शनात आणून द्यायचं आहे की आमची कातकरी समाज कुठलं पाणी पित आहेत आणि कोणत्या अवस्थेमध्ये आहेत. स्वातंत्र्य झाल्यानंतर हे 1980 वर्ष झालेले आहेत. 1980 अजूनपर्यंत कातकरी समाजाला धुळीवर लावलेलं आहे. कारण कातकरी समाजाला जल जीवन मिशनची योजना भरपूर मोठी केली पण अजूनपर्यंत त्यांच्या नळाला पाणी नाही. आज आमचा कातकरी समाज शेतामध्ये विहिरा वाकळून आणि त्याच्यामधलं पाणी पित आहे. प्रशासनाला जाग आली पाहिजे की कातकरी समाज कुठे. कातकरी समाजाची भरपूर योजना करतात पण पाण्यासाठी योजना कुठली उपाययोजना करत नाही. आम्ही गेल्या 2 महिन्यापासून ग्रामपंचायतला येऊन म्हणतोय आम्हाला उपाययोजना करा. पैशाचा पैसा भरपूर पडलेला 10-12 लाख रुपये मेन फंडाचा पैसा पडलेला. कातकरी समाजासाठी घरपट्टी एवढी आकारली जाते की ती घरपट्टीपेक्षा पाण्याची घरपट्टी जास्ती आहे. आज पाणी कसलं प्यायला भेटतं हे तुम्हाला इथे दिसलं.